अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही कोथिंबीर वडी फार आवडते आणि सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कोथिंबीर ही विकायला येते. तर आज आपण मस्त कमीत कमी तेलात छान कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी आज इथे बनवलेली आहे. बेसन पिठाचं आणि कोथिंबिरीचं अगदी योग्य प्रमाण वापरून मस्त खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी एक मोठी जुडी कोथिंबीर घेऊन ती निवडून साफ करून अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आपल्याला चांगली 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एखाद्या चाळणीमध्ये ती आपल्याला निथळत ठेवायची आहे. म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि मस्त मोकळी आणि सुटसुटीत अशी कोथिंबीर आपल्याला मिळेल. तर कोथिंबीर घेताना आपल्याला ती छान ताजी आणि फ्रेश निवडून घ्यायची आहे आणि एकदम बारीक जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक हिला कट करून घेऊ शकता. आता परफेक्ट कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी ह्याच वाटीने ही कोथिंबीर मोजून घेतलेली आहे. तर ह्या वाटीने जर मोजलं तर बरोबर 2 वाटी ही बारीक चिरलेली कोथिंबीर भरते. त्यामुळे आपल्याला सर्व साहित्य ह्याच वाटीने पुढे मोजून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आता एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे थोडंफार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि मिक्सरमधून आपण याला आता फिरवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मिक्सरमधून सुरुवातीला हे वाटून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये वापरू शकता. शेंगदाणे घातल्यानंतर पुन्हा याला थोडंसं आपण जाडसर फिरवून घेणार आहोत. जास्त बारीक आपल्याला हे शेंगदाणे करायचे नाहीयेत. तर हे पहा अशा पद्धतीने जाड बारीक इथे मी हे शेंगदाणे ठेवलेले आहे. त्यामुळे सुरुवातीला हिरवी मिरची एकदा बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. म्हणजे कोथिंबीर वडी खाताना छान दाताखाली शेंगदाणे आले की अजून छान त्याची टेस्ट येते. आता ही कोथिंबीर वडी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मसाले घालूयात. तर इथे मी अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे यामध्ये पांढरे तीळ घालणार आहोत. पांढरे तीळ थोडेसे जास्त घालायचे आहे म्हणजे कोथिंबीर वडी चवीला अगदी मस्त लागते. तर आपण आता जो ठेचा तयार करून घेतलेला आहे, जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसणाचं, ते सर्व आता यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी ही कोथिंबीर वडी बनवण्यासाठी फक्त हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता. तर यामध्ये आपण घालणार आहोत एक सिक्रेट पदार्थ, तो म्हणजे बारीक रवा. तर हो, इथे मी 2 मोठे चमचे एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे, ज्यामुळे आपली कोथिंबीर वडी मस्त कुरकुरीत व्हायला मदत होते. आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी बेसन. तर 2 वाटी आपली इथे कोथिंबीर होती, त्यासाठी बरोबर 1 वाटी फुल भरून आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला कोथिंबीर मोजून घ्यायची आहे, म्हणजे बेसन पीठ अगदी योग्य प्रमाणात घालता येतं आपल्याला. चवीनुसार यामध्ये आता मीठ घातलेलं आहे आणि सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न घालता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर कोथिंबीर थोडीशी ओलीच आहे, मी धुतलेली आहे त्यामुळे. तर कोथिंबीरचं जे काही मॉइश्चर असेल त्यामध्ये सुरुवातीला हे बेसन पीठ एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पहा सुरुवातीला सर्व सुके जिन्नस मी एकदा कोथिंबीरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. जसं लागेल तसं एकदम थोडं-थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर हे पीठ भिजवण्यासाठी फारसं पाणी लागत नाही. त्यामुळे पाणी अगदी थोडं-थोडं करून वापरायचं आहे. नाहीतर जे मिश्रण आहे ते मग सैलसर होऊ शकतं. त्यामुळे थोडं-थोडं करून पाणी वापरायचं आहे आणि छान घट्टसर असा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा रवा यामध्ये घातला, की कोथिंबीर वडीला एक मस्त कुरकुरीतपणा येतो. त्यामुळे रवा आवर्जून घालावा. तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा इथे वापरू शकता. तर हे पहा मस्त असं इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि खूप सैलसर देखील नाही. आता ज्या ताटामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी सेट करायची आहे, त्याला सुरुवातीलाच मी इथे ताटाला संपूर्ण तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून जी वडी आहे, ती अजिबात ताटाला चिटकणार वगैरे नाही. तर खालच्या साईडने इथे मी थोडीशी पांढरी तीळ टाकून घेते आणि त्यानंतर आता आपण जे पीठ भिजवून घेतलेलं आहे, ते सर्व या ताटामध्ये घालायचं आहे आणि हाताला थोडंसं इथे मी पाणी लावून घेते, जेणेकरून जे पीठ आहे, ते हाताला चिटकणार नाही आणि सर्व पीठ अगदी ताटामध्ये व्यवस्थित असं आपण पसरवून घेऊयात, सेट करून घेऊयात. अजिबात जास्त भांड्यांचा पसारा न घालता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त ही कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवून तयार होते. तर हे पहा मस्त सर्व साईडने कोथिंबीर वडी अगदी एकसारखी अशी मी पसरवून घेतलेली आहे.
पुन्हा वरून थोडेसे पांढरे तिळे आपल्याला घालायचे आहे, म्हणजे कोथिंबीर जी वडी आहे ती दिसायला अगदी छान मस्त अट्रॅक्टिव्ह दिसते आणि चवीला सुद्धा अगदी मस्त लागते. तर आता आपण ही कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने एखादी रिंग आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावर आता आपण हे ताट ठेवणार आहोत कोथिंबीर वडीचं आणि यावर अगदी व्यवस्थित पॅक बसेल असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर साधारण 15 मिनिटांसाठी आपल्याला ही कोथिंबीर वडी छान अशी वाफवून घ्यायची आहे. बरोबर 15 मिनिटांसाठी ही कोथिंबीर वडी इथे मी वाफवून घेतलेली आहे. मध्ये अजिबात आपल्याला हे झाकण खोलून वगैरे बघायचं नाही आहे. तर मस्त अशी कोथिंबीर वडी वाफवल्या गेलेली आहे. एखाद्या सुरीच्या मदतीने किंवा टूथपिकच्या मदतीने मध्ये सेंटरला चेक करून बघायचं. तर चिटकत नाही आहे म्हणजे व्यवस्थित अशी वाफवल्या गेलेली आहे. थंड झाल्यानंतर आता आपण हिला कट करून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारामध्ये ही वडी कट करून घेऊ शकता. तर इथे मी चौकोनी आकारामध्येच ही वडी कट करून घेणार आहे. गार झाल्यानंतर अगदी मस्त व्यवस्थित अशी ही वडी कट होते. अजिबात सुरीला वगैरे पीठ चिटकत नाही. त्यामुळे थोडंसं आपल्याला हिला थंड करून घ्यायचं आहे. तर हे पहा मस्त अशी कोथिंबीर वडी इथे बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता वड्यासुद्धा अगदी सुरेख निघालेल्या आहेत. अजिबात ताटाला वगैरे त्या चिटकलेल्या नाही आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या कोथिंबीरच्या वड्या डीप फ्रायसुद्धा करू शकता. पण आज मी अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत शॅलो फ्राय ह्या वड्या करून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला पॅनला अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मावेल तेवढ्या आपण वड्या ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे मी मावेल तेवढ्या 5 ते 6 वड्या ठेवून घेते. आणि अगदी मस्त दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ही वडी शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमीत कमी तेलातसुद्धा मस्त कुरकुरीत ह्या वड्या बनवून तयार होतात. जर तुम्हाला तेलात डायरेक्ट तळायच्या नसतील तर अशा पद्धतीने सुद्धा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. मस्त कुरकुरीत होतात. फक्त कमी आचेवर आपल्याला ह्या वड्या छान अशा दोन्ही साईडने परतवून घ्यायच्या आहे. तर एक साईड छान व्यवस्थित अशी झालेली आहे. आता आपण ह्या सर्व वड्या पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील छान कुरकुरीत होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात. तुम्ही मस्त टिफिनला सुद्धा लहान मुलांना ह्या वड्या देऊ शकता किंवा वरण-भात वगैरे काही बनवला असेल त्यासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही कोथिंबीर वडी बनवू शकतात. तर हे पहा दोन्ही साईडने अगदी मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत मी या वड्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. अगदी कमीत कमी तेलात मस्त ह्या वड्या बनवून तयार होतात. तर सर्व वड्या आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या मी इथे शॅलो फ्राय करून घेते. तर मस्त अशा बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान पोकळ अशा कमीत कमी तेलातल्या ह्या कोथिंबीर वड्या बनवून तयार झालेल्या आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. तर हे पहा. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.